गेलेलो होतो तिकडं. तर आज शुक्रवार पण होता. तर माझ्या मनात एक राहून अशी गोष्ट हे व्हायला लागली की आज 10वा शुक्रवार होता आणि ज्यावेळेला मी मंगळवारी तिकडं होतो तर तेव्हा त्या ताईंचा फोन आलेला की शुक्रवारी सवासणी आहेत आणि तुम्ही या. तर माझ्या तोंडातून पटकन हां असं गेलं. मग मी म्हणजे मला वाटलं की एकादस आहे आणि विचार केला की एकादसला तर सवासणी ते कसं ठेवते, म्हणजे ही जर पूजा नाही झाली तर त्यात चाललं असतं. असं माझं झालं. तर 10वा शुक्रवार होता आज आणि झाला असता कंप्लीट 10 आणि पुढचा एक संकष्टीचा आता धरतात का नाहीत मला माहिती नाही. तर हे माझ्या मनात राहून या लागले, त्यासाठी तुम्हाला विचारायला मी. तर पूजा मांडल्या बघा, इथं दिवा विजला, अजून पुस्तक वाचायचं आहे आणि उपवास मी सोडला आहे. तर हेच झाले माझ्या हातनं. तर कोणाला आणि काय माहिती असलं तर सांगा. 2 वेळा तर केलं मी वैभव लक्ष्मी व्रत, पण आता मनात शंका आल्या म्हणून तुम्हाला विचारलं. तर आता देवारा हे कधी काढतात काय माहिती. गरम भरपूर व्हायला लागले. आणि मला आहे ना ही 2 रॅक बदलायचे आहेत. तर ह्या रॅकमुळं आणि माझ्या चुकीमुळं हे देवारा फुटला आहे. तर ह्यो डबा आहे ना, ह्यो डबा ह्या डब्यावर मी इथं खाली ठेवला आणि ह्यो जड आहे डबा, ह्यो हलका आहे. हे पडल्यामुळं हे असं झाले. तर आता देवारा मिळतोय काही काढून मिळते, काय तर मिळते तिकडं. फक्त फरशी जरी काढून मिळाली तरी बास आहे. मला निघना, मी काल काढत होतो पण निघना. तर हे रॅक आहेत ना लय असे सैल झालेत. हे इकडलं चांगलं आहे, हे ठेवणार आहे आणि हे बदलणार आहे. तर असं पूर्ण अखंड खालीपर्यंत जे रॅक आहे ना ते आणणार आहे. एवढं लक्ष देऊन पण बघा दूध शेवटी उतू गेलं. आणि आता संध्याकाळचं टायमिंग आहे. तर इकडं सूर्याची जी किरणं पडत होती ती दिसायची बंद झालं. तेवढं भिंत आल्या इथं मोठीच्या मोठी, त्यामुळं. आणि आता वटी द्यायची अशी पद्धत केल्या पॅकिंगमध्ये. चला, फोनची बॅटरी लो व्हायला लागल्या. मग पहिला मोबाईल लावतो चार्जिंगला. आणि आज असं झाले त्यामुळं, म्हणजे मी उपवास सोडला त्यामुळं. तर माझ्या मनात अशी शंका यायला लागल्या. तर अजून कुंकुमार्चन करायचं मला. देवपूजा गडबडीत सकाळी करून मांडून गेलेलो. पहिला तर मोबाईल चार्जिंगला लावतो. हे आलेत आता. श्री हाय बाथरूमला गेला रे. काय लवकर यायला लागला सा आजकाल. तेरे लिए आणि सत्याचं काय करत हा कंटाळलेलं काम एक असलं आहे. कधी व्हायचं सगळं कामाचं काय नाही, ते सोडायला आणि आणायला नको वाटायला. ते येणं दमल्यात, येण्याचं आणायला फेऱ्या मारण्याला दमल्यात. गाडीवरनं किती यायचं, पहिला बसून इथं बसून. मग परत तिकडं, पहिला फुलेवाडी, मग परत फुलेवाडी आणि मग आरकेनगर, मग राजनगर, मग परत फुलेवाडी. आरकेनगरला कशाला फिरून जायला लागते ना. का तेरे बिना जिंदगी से कोई. आंघोळ करतात का? मला 4 ठिकाणी फिरून मग घरला. जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. होय, मग काम आहे तर काम आहे, काम आहे तर पैसा आहे. आणि मला आत्ता अक्कल आल्या. 20 वर्षाचा संसार आणि आत्ता मी काटकसर करायला लागलोय, म्हणजे पैसे ठेवायचं.
नाहीतर इतके दिवस नसतं खायचं खायचं झोपायचं झालं एवढंच होतं खायचं प्यायचं एवढंच तेच आहे डोक्यात कधी महत्वाचं. म्हणजे एवढं पुढं काय तर होत्यात गोष्टी पुढं आपल्याला अपेक्षा असतात आमच्या तर बारक्या बारक्याच अपेक्षा काय नाही होत्या. अपेक्षा काय नाही. माणूस कधी बी मरते आता हा. त्यामुळे खायचं प्यायचं आणि आणि निवांत राहायचं. निवांत राहायचं अपेक्षा करायची आजचा दिवस उद्या नाही. ते बी आहे खरं पोरं बाळांसाठी वाटते की आपल्याला पोरबाळा करतील की आपापलं. हा. आम्ही केलं नाही आमचं तसं ती त्यांचं करते. हे तेवढा आमचा जरा लाडाचा आहे ह्याला जरा काय तर करून ठेवायचं. लाडाचा किडा आहे किडा. ती पोरग बोलवाल तर नव्हे पोरं बोलवल्यात ना स्वराज ते गेलं सोड आता चहा बी पी आता आलास चहा पिऊन गेलाय तो हा आता आलास नाही येऊन शाळेत गेला. पण हो. ना आज शाळा 10 वाजता सुटल्या आज 10वीचं मग पहिला जावा अभ्यास करा जावा बोलवलं नकोस फिरत बसू नकोस. 10वीचा पहिला पेपर होता आज सुवानीचं नव्हतं पेपर आज नाही 24 तारखेला ह्या वर्षी म्हणजे 12वीच्या पेपरला लय गॅप दिला कोण काही घेऊन जाणार नाही इथनं. किती बी काय कमवलं कोट्यावधीची संपत्ती मिळवली तरी इथनं काय घेऊन जाणार आहे. 10 जागा गेल्या 10 घेतल्या तरी पृथ्वीवरनं काही माणूस घेऊन जाणार नाही. सगळं तिथंच टाकून तिथंच टाकणार आहे. हं. आणि आपल्या माघारी कोण त्याचं काय करते आपल्याला माहित नाही. त्यापेक्षा जेवढं कमवत आहे ना थोडस ठेवा थोडस म्हणजे काय तर अडचण आली तर नाहीतर ते बी सगळं आपलं खाऊन राहणार नाही आहे ते बी कुणाच तर दुसऱ्याच होणार आहे. सगळं खाऊन टाकायचं आणि मनसोक्त जगायचं. हाच विचार करून करून आता इतकी वर्ष काढले आता 2-3 आणि 10 वर्ष राहिल्यात 5-6 वर्ष किती वर्ष राहिल्यात आम्हालाच माहित नाही. आता माणसाचं वय म्हणजे 60 वर्ष 100 वर्ष आता जे आमचं होतं ते मित्र- 60 झाले काल वारलाय हं. तर पहिलेच नव्हते होय. ते बी आमच्या वयाचंच होते की. किती लहान वय आणि अटॅक आला ना होय, 40 वर्षाचं 40 वर्षाचं 40 म्हणजे वर्षाचं. माणसाचं आयुष्य बघा जन्मायचं किती शिक्षण किती घ्यायचं आणि तिथनं पुढं काम किती करायचं मुला बाळांसंग वेळ किती घालवायचा आणि मरायचं तर 40 वर्षातच आहे 40 वर्षात काय काय करायचं म्हणून जेव्हा वाटतं तेव्हा मटण आणून खावा. हे तेच बरोबर आहे परत तुमचंच बरोबर आहे काय जसं काय मनात म्हणतात येईल तसं ते जगा कुठं तर फिरायचं असलं फिरायला जावा. रंकाळा फिरा महालक्ष्मीला जावा आणि ज्योतिबाला जावा. माझ्या दोन इच्छा आहेत हो काय काय बरं अक्कलकोट आणि जेजुरी एकदा बघायचं तुला तुला न्यायला काय नाही तर डोकं दुखते. मग नेणारच अक्कलकोटला नाही जाऊ शकते आपण नेणारच नाही मग जावे की अक्कलकोटला काय कधी बी जाऊ शकते. आणि पालीला जायचं आहे खरं जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. म्हणून खावा प्या निवांत राहावा हं. करून ठेवा जास्त पैसे असले तर. तुमचे काय स्वप्न आहेत माझं सगळं स्वप्न नाही. माझे तर आहेत पहिले श्री तुझी ते अजून बारकाय त्याचं काही स्वप्न नाही. त्याचं आता कधी खायला मिळते तेवढं. तुम्हाला एक मज्जा सांगतो आम्ही बाळूमामाला गेलेलो आणि आम्ही दोघं तर आमची इच्छा आहे आम्ही 1 रुपया घ्यालोय चिटकवाले लावाले माझ्या लक्षात आलं ही तिघं का अशी करायला म्हणजे तुमची काय इच्छा आहे तर ही तिघं काय म्हणलीत माहित आहे की तुम्हा दोघांची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. अशी आहेत माझी पोरं कुणाचं चिटकलेलं खरं जास्त माझं एकट्याचं चिकन फेविकॉल लावलेलं वाटतं. नाही आता ते बाळूमामाला माहित आहे मी काय केलं मी काय नाही म्हणजे मी खरंच कळालं. मनापासून लई इच्छा आहे फेविकॉल का जोडतो ते का नाही. ते पूर्ण झाल्यावर दिसलच. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. यांच्या तर आयुष्यात संघर्ष लिहिला संघर्ष लिहून 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 संघर्ष करून 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 संघर्ष बघून 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 वैताग आलेला आहे. त्याच्यामुळे आण मटण के खा मटण आण मटण के खा. ते बाई शुक्रवार आहे आज. जिंदगी और कुछ भी नहीं मटण की कहाणी आहे. काय बघा की आपल्या आयुष्यात म्हणजे चांगलं असं म्हणलं तर पोराबाळांसंग आई संग वेळ घालवायला मिळतोय छान मस्त की बोलतोय आपण एकमेकांसंग भारी वाटतं दुसरं काय पाहिजे आपल्याला. दर आठवड्याला तर आमचं म्हणजे मज्जा असते असं नाही की म्हणजे काटकसर आहे म्हणजे असं काय नाही मनसोक्त खातोय पितोय फिरतोय हिंडतोय चालूच आहे आमचं. काय रे ते
स्त्रीच्या पायाला काय तर लागले. पोट केवढं झालं की माझं? आव नाही ते असं बसल्यामुळे असं? दिसत. हा, नाहीतर कमी बघा झालं. बस अशी पाठीमाग आहे ना त्यामुळे दिसायला लागले. याला सोडलेलं बघायला मी होय तेच वरती. की. अजून आले म्हणता ये, पळत. मागणं लागून आल्या आणि मी बोलावले माझ्या मागे ना हा, पोरीच्या मागणं तिला डायरेक्ट माहित आहे कुणाच्या पाठीमागनं जायचं. हे नाही, रस्ता तर कामाला माझ्या- जाणार आहे आणि पोरींचा रस्ता घरला येणार आहे. काढू चपलं टाक कुठे हे टाक सगळ्यांची दुसऱ्या शेजाऱ्यांची बी चपलं टाकायला लागली. सगळ्यांची चपलं तोडल्या तिनं म्हणून सोडून आलेलं तरी आल्या घरला. काय ना आता असं लिहिजा आमचं. आता मला ही मोठी होईल तशी मला टेन्शन यायला लागली खरं. काय बघा. काय करायचं तुझं? तिथनं पळत आलीस तू? मला भीती पडत्यावर. इकडे बसले. अबा बोलवाले तिकडे. ते कुठं आहे दुसरं? ते गेलं पाठीमाग ह्याच्यावर बसले ते मशीनवर बसले. काळू ते पाण्यात जरा सोडूया तुला सोडू. चला आता चहा पाणी करतो. मी कुंकुमार्चन केले आज लई दिवसानं म्हणजे शुक्रवारचं असं. आणि तर एक माझी शंका होती ती तुम्हाला मी विचारल्या तर ती मला सांगा. अगं याच्यात बी हे केलेलं आहे की हे घेतलं आहे की अगं? काय आहे? आपण याला गेलेलं ते कुठं बाळवा मला ह्याला वय हा हा त्याच्यात आहे बघ. हा चालतं. तर आज 10वा शुक्रवार होता आणि मी तो दुसऱ्यांच्या घरी सोडून आले. म्हणजे त्यांना मला नाही म्हणायचं झालं नाही आणि उपवास सोडलाय तिथं. पण ह्यो मांडता येत नाही मला एवढं माहित आहे. पण चांगलं केलं का वाईट ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही मंगळवारी गेलेलो होतो वड्यावरती तर तिकडलंच व्हिडिओ बघायला लागलेत. काय म्हणतात हो रेणुका मंदिरच म्हणतात की कोल्हापूरमधलं रेणुका मंदिर वड्यावरती आमच्या घरापासून लय जवळ आहे त्या घरापासून. आणि 2 वर्ष झालं मी जत्रेला. दिसते का ते ह्याच्यात नाही दिसत. जत्रेला गेलो नव्हतो त्यामुळं जाऊन आलो. नवरोबाने नवस काय काय लय बोललेले फेडून आलो. ते बी टाकायचं होतं तुला हे. पैसे घालवणारी बाई आहे बी कशाला नवस बोललाय. यो टाकायचा होता. कुठ अव्वा बाई की हो आज याच्यात टाक. रॅन्चो फिरायला लागल्या बाहेर. मोठं झालं असेल की. होय मोठं झालं. आमची काळू त्याच्यानंतर खरं मोठी झाली. तेवढी मोठी म्हणजे उंचीला झाली. बस ते ऐकते कशी बघा. काळू करतो जरा. पाणी गरम करू काय नको गारच हे शिकायला किती वाटते. तर काय बोला की एंड करा व्हिडिओचा. जनगण म्हणा. असंच आमचं व्हिडिओ बघत जावा नाही आणि आमच्या सबस्क्राईब क्लास स्वस्त नसते. स्वस्त असंच बघत जावा. असंच असते बघा आमचं बोलणं शांतपणे बघत जावा. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट पण टाका जावा. काल एक कमेंट आली मला त्याचा अर्थच कळला. टेम्पो भाड्याने मिळेल. टेम्पो भाड्याने मिळेल काय कळलंच नाही त्या कमेंटचं म्हणजे कुठली भाषा आहे काय माहिती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आम्हा दोघांची वेगवेगळी मतं आहेत. ह्यांचं म्हणणं वेगळं आहे माझं म्हणणं वेगळं आहे. तर कोणाच्या घरात असे आहेत म्हणजे जोडे की ज्याचं म्हणणं विचार ते वेगवेगळं आहेत. आणि काय तेवढंच की. तर ह्यांचं पण त्यांच्या जागी बरोबर आहे माझं माझ्या जागी बरोबर आहे. तर कमेंट करून सांगा आहेत का असे कोण जोडीदार ज्यांची मतं वेगळी विचार वेगळं आणि म्हणजे त्यांचा उद्देश चांगला असतोय एवढंच. चला मग भेटूया आपण दुसऱ्या परतच्या ब्लॉग मध्ये. बस असं आदनं मधनं नवरोबा आमचे बोलणार म्हणजे जास्त त्यांना व्हिडिओ मध्ये यायला ते आवडत नाही ना. आवडते कारण मला कंटाळा येते. कामासनं आल्यावर एवढं कंटाळतात. पण असू दे 2 चॅनल तसेच हे झालं तर आता तिसरं चॅनल आहे.
आता हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. नाही होय ना श्री. जिंदगी माझाच व्हिडिओ बघायला का. चला तर मग भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ संध्याकाळ.